विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिताम् वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर कि लाली मेरे लालन की जित देखूं उत लाल लाली देखन मैं चली मैं हो गई लालम लाल। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीगोविन्दाय नमो नमः। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मावली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत सद्गुरु नामदेव महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय। चला सर्वांनी पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये प्रवेश करण्या अगोदर भगवान गोपाल कृष्णाचं एक सुंदर भजन करूया आणि मग आपण पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये प्रवेश करणार आहोत। सर्वांनी अंतःकरणापासून अगदी टाळी वाजवून मुखाने नामस्मरण करून त्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे। सर्वांनी मागे म्हणायचे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण भगवान की राधारमण सरकार की जय जय श्री राधेश्याम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल कृपानिधी भगवान पंढरीशी परमात्मा नंदनंदन यशोदानंदन देवकी नंदन वसुदेव सुत वासुदेव भगवान श्री कृष्ण रसराशेश्वरी पूर्णेश्वरी करुणेश्वरी मातेश्वरी वृंदावनेश्वरी वृषभानुजा कीर्तिकुमारी श्री राधा राणी जगातील समस्त संत सद्गुरु गुरु सद्गुरु नामदेव महाराज ग्रामदैवत हनुमंतराय धर्ममंडपामध्ये जे भगवदीय चेतना आणि उपस्थित सर्व तुम्ही मायबाप सज्जन मौजे बिजेवाडी या पावन भूमीमध्ये
साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपाशीर्वादाने, ग्रामस्थांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा भव्य दिव्य खंडहरी नाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि यंदाचे हे श्रीमद भागवत कथा आणि ते करण्याचं जे सद्भाग्य आहे हे ग्रामस्थांनी माझ्या पदरामध्ये टाकलेलं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळींची अशी इच्छा होती, आमच्या कमिटींची इच्छा होती की महाराज ही कथा तुम्ही यंदा तुमच्या वाणीतून आमच्यापर्यंत पोहोचती करावी. आणि म्हणून सद्गुरू नामदेवरायांच्या कृपा आशीर्वादाने हे सद्भाग्य माझ्याकडे आलेलं आहे. आणि सर्वप्रथम मी या व्यासपीठावरून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, नमस्कार करतो. कथेकरता जी गोड अशी आपला पुढील 7 दिवस 7 संगत लाभणार आहे असे हरिभक्तप्रायण गायनाचार्य, संगीत विशारद, शिंतवादक असे आमचे अमोलजी महाराज असतील वानखेडे, त्याचप्रमाणे हरिभक्तप्रायण प्याडवादक आमचे परममित्र गजानन महाराज असतील सुगावकर, त्याचप्रमाणे हरिभक्तप्रायण तबलजी मास्टर पुढील 7 दिवस जे तबल्याची या ठिकाणी आपल्याला सेवा देणार आहेत असे हरिभक्तप्रायण माधव महाराज हटकाळकर असतील. हरिभक्तप्रायण आमचे परममित्र मदनजी महाराज असतील, त्यांची उपस्थिती आहे कथेकरता. गोड अशी ज्यांची शिष्टमय असे त्याही दादांना धन्यवाद देतो. आणि पुढील 7 दिवस आपल्याला ही कथा जन्मभर आपल्याला जी कथा नंतर पुनश्च पाहता येईल असे हे जे प्रसारण चालू आहे असं जल्लोष कीर्तनाचा हे यूट्यूब चॅनल आणि त्याचे सर्व आर्यन पाटील कळकेकर त्या चॅनलवरती यूट्यूबचं चॅनल आहे. त्या चॅनलवरती आपल्याला ही 7 दिवसाची कीर्तन श्रवण करण्याकरता मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आज कथेचा पहिला दिवस आहे, श्रीमद भागवत कथेचा. आणि म्हणून थोडा आजचा हा उशीर झाला कथेकरता. आजचा पहिला दिवस असल्यामुळे थोडा उशीर होत असतो. श्रीमद भागवत कथेचं गोड असं आयोजन तुम्ही तुमच्या नगरीमध्ये केलेलं आहे. ही कथा म्हणजे राजा परीक्षितीचा जो 7 दिवसामध्ये उद्धार झालेला आहे त्या उद्धाराची असणारी कथा आहे. 7 दिवसामध्ये राजाने काही साधना केली आणि कोणत्या साधनेतून राजाचा उद्धार झाला त्या उद्धाराची असणारी ही कथा आहे. आणि म्हणून आपणही या ठिकाणी ही 7 दिवसाची कथा श्रवण करण्याकरता उपस्थित असणार आहोत. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी बऱ्याचशा संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, चांगली गोष्ट आहे. उद्यापासून आणखी समाज वाढेल. आणि या कलिकालामध्ये, या कलियुगामध्ये हे धावतं युग आहे. लोकांकडे सध्या जर कशाची कमी असेल तर ती वेळेची कमी आहे. आज लोक सर्व काही धावती झाली. आज लोकांचं जेवण धावतं झालं, घरामध्ये वेळ देणं हे सुद्धा धावतं झालं. सगळ्या सोयऱ्यांना मित्रांना वेळ देणं सुद्धा धावतं झालं. आणि माणसाचं मला वाटतं आयुष्यच धावतं झालंय. आयुष्य स्थिर राहिलेलं नाही. याला धावतं युग म्हणतात, कलियुग धावतं झालंय. आणि या धावत्या युगामध्ये आपण आपल्या जीवनातले हे मौल्यवान 7 दिवस काढून आपण हा सोहळा साजरा करतोय. 7 दिवस या ठिकाणी आपण देतोय.
हे कशा करता चाललंय, तर इथं जे आपण 7 दिवस देतोय त्याच दिवसाचा इथून गेल्यानंतर हिशोब होणार आहे. बाकीच्या जे 365 दिवसापैकी दुसरे 358 जे दिवस आहे त्याचा काही हिशोब होणारा नाही. मग ते आपण जे जगलोय ते असेच गेले का? असेच गेले म्हणता येणार नाही. त्या दिवसामध्ये आपण जे काही देवाचं नामस्मरण करतो, ज्या काही चांगल्या गोष्टी करतो, जे काही सत्संग करतो, जे काही चांगले विचार आमच्या जीवनामध्ये आत्मसात करतो, त्याही विचाराचा, त्याही दिवसाचा, तितक्या वेळेचा हिशोब होईल. पण जेवढा आम्ही वेळ आमचा प्रपंचाकरता खर्च करतो त्याचा काही हिशोब केला जाणार. मग ते कशा करता करायचंय? जन्माला आलोय म्हणून ते करत राहायचं, पण त्याच्याबरोबर मुख्य कर्तव्य आपलं आहे की भगवंताचं भजन, सत्संग. एकमेकाशी चांगलं वागणं, एकमेकाला चांगली मदत करणं, एकमेकाच्या आठवणीमध्ये चांगल्या प्रकारे राहता येणं, हे खरं जीवनाचं सौंदर्य आहे. आणि असं जीवन जगण्याकरता भगवंतानी हे आम्हाला मनुष्य जन्म दिलाय. नाही तर प्रपंच, संसार हे तर बाकीच्याही देहामध्ये चांगला करताच येतो ना आपल्याला. म्हणजे हा 7 दिवसाचा तुम्ही शुद्ध अंतकरणापासून जर या ठिकाणी येऊन बसलात तर याचा चांगला हिशोब होतो म्हणे. अशी दिव्य ही श्रीमद भागवत महापुराणाची कथा आपण पुढील 7 दिवस श्रवण करणार आहोत. कथा खूप गोड आहे, उद्धाराची कथा आहे. आमच्या जीवनामधले जेवढे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर या कथेमधून आपल्याला मिळणार आहे. आज आमचं आयुष्य कमी झालं आणि प्रश्न जास्त झालेत आमच्या जीवनामध्ये. प्रत्येकाच्या समोर काहीतरी वेगळा प्रश्न आहे. आज प्रत्येकाला कसलं तरी वेगळं टेन्शन आहे, प्रत्येकाला वेगळं चिंता आहे काहीतरी. या जगामध्ये तुम्हाला असं एकही दिसणार नाही की ज्याला कोणता प्रश्न नाही, ज्याला कोणती चिंता नाही, ज्याला कोणतं टेन्शन नाही. माणसाचे चेहऱ्यावरून जरी आपल्याला दिसत असले चांगले, तरी आतमध्ये मात्र काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी भरलेलंच आहे. आणि म्हणून त्या चिंतेवरची मात्रा, त्या टेन्शनवरची मात्रा, औषध हे श्रीमद भागवत कथेमध्ये आपल्याला श्रवण करायला मिळेल पुढील 7 दिवस. अशी असणारी दिव्य कथा आहे. या कथेला गंगा म्हटलेलं आहे. गंगा, श्रीमद भागवताला गंगा म्हटलेलं आहे. आणि गंगा एवढी उपकारी आहे ही श्रीमद भागवत कथा. आपल्याला जर गंगेमध्ये स्नान करायचं असेल तर तिकडे वर जावं लागतं. हरिद्वार, कानपूर. ती गंगा भगीरथाने आणलेली आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून भगीरथाच्या प्रार्थनेने ती गंगा भगवान शिवाच्या जटेमध्ये अवतीर्ण झाली आणि तिथून खाली मृत्यूलोकावरती आली. आणि ती गंगा वाहत असते. त्या गंगेमध्ये स्नान करायचं असेल तर आपल्याला तिकडे जावं लागतं. पण ही कथारूपी जी गंगा आहे, ही गंगा एवढी उपकारी आहे, आपल्या कल्याणाकरता ही आपल्यापर्यंत आलेली, आपल्या नगरीमध्ये अवतीर्ण झालेली श्रीमद भागवत रूपी गंगा. पुढील 7 दिवस फक्त एक माझी तुमच्याकडे प्रार्थना राहील, एवढीच एक आर्तता तुमच्याकडे राहील की कथेमध्ये बसल्यानंतर इमानदारीने कथा श्रवण करावी. एवढं फक्त माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे. बाकी काही तुमच्याकडून मला कोणती अपेक्षा नाही. हे कथा म्हणजे काही मनोरंजनाचं साधन नाही. कथा म्हणजे काय मनोरंजन नाही. ही कथा आजची नाही. या कथेला निर्माण होऊन 5,500 वर्ष झाले. व्यासांनी 5,500 वर्षापूर्वी निर्माण केलेली, याला पुराण म्हणतात. आणि नुसतं पुराण नाही, हे महापुराण आहे. व्यासांनी निर्माण केले.
पण पुराण जरी असलं तरी नित्य नवीन आहे. पुन्हा 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 आपण त्याच कथा ऐकतो, पण त्याच जरी कथा ऐकल्या तरी ते नवीन आहेत. दिवसोदिवस हे नवीन नाविन्यता याच्यामध्ये. सूर्य जरी आज मावळला तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्योदय होतो तो सूर्य आपल्याला नवीनच वाटतो की नाही? बरे सूर्य काय आज नवीन उगवलाय का? नाही. जेव्हापासून सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून सूर्योदय होतच आलाय. पण सूर्योदय झाल्यानंतर रोजची पहाट वेगळी वाटते की नाही? वेगळी वाटते. रोजची पहाट वेगळी वाटते. कोकिळेचं गायन आपण बऱ्याच काळापासून ऐकतो, पण आजही कोकिळा गाय लागले की ऐकावं वाटतं की नाही? ते कोकिळेचं गायन नवीन वाटतं की नाही? तसं भागवत कथेमधले जेवढे काही कथा आहेत, जेवढे काही चरित्र आहेत, हे आपण ऐकलेलेच आहेत. ध्रुव बाळाचं चरित्र असेल, भक्त प्रल्हादजींचं चरित्र असेल, किंवा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असेल. भगवंत जन्माला आले, भगवंत गोकुळामध्ये वाढले. भागवत म्हणजे भगवंताची आणि त्याच्या भक्ताचीच कथा. भगवंत जन्माला आले, यशोदेच्या घरी, तिथं खेळ खेळले. आपण सर्व काही त्याने लीला केलेल्या कितीतरी वेळा ऐकल्या. आपण आजपासून ऐकतो काय? नाही. पण पुन्हा 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 ऐकून सुद्धा त्याच्याबद्दल किती आपलं प्रेम आहे, किती गोडवा निर्माण होतं त्याच्यातून. आपल्याला परत परत ऐकावं वाटतं की नाही? परत परत ऐकावं वाटतं. का ऐकावं वाटतं? यालाच म्हणायचं हे जुनं जरी असलं तरी नित्य नवीन आहे. याच्यामध्ये नाविन्यता आहे. कालचा पेपर आज वाचवायचं म्हटलं तर आपल्याला टेन्शन येतं. परत परत काय पेपर वाचायचं म्हणतो आपण. एकदा पुस्तक वाचलेलं परत वाचावं वाटत नाही. पण हे मात्र पुन्हा 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 श्रवण करावं वाटतं, कारण त्या लीला तशा आहे, त्याच्यामध्ये गोडवा आहे, नित्य नूतनता आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून माझी एक तुम्हाला विनंती राहील, कथा श्रवण करत असताना कुठंच आपलं मन कथेतून बाहेर जाता कामा नाही. आणि कथेमध्ये एकदा येऊन बसलात की काही जरी काम आले तरी अर्ध्या कथेतून उठून जायचं. का जायचं नाही? याच्यामध्ये हानी तुमची आहे, नुकसान तुमचं आहे. का? अर्धी जर कथा तुम्ही ऐकून गेली तर मग अर्धी कथा तुम्हाला समजणच नाही, आणि तेवढी कथा ऐकून आपलं काही कल्याण होणार नाही. हिरण्यकश्यपूची कथा चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त अर्धाच हिरण्यकश्यपू ऐकला आणि त्याच्यातून उठून निघून गेले. आणि तुम्ही निघून गेल्यानंतर जर नरसिंह जो अवतार झाला आणि मग हिरण्यकश्यपूला मारलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाला आपला हिरण्यकश्यपू तर जिवंतच आहे. का? कारण नरसिंह भगवंताची कथा आपण ऐकलीच नाही, सोडूनच निघून गेलो आपण. आणि म्हणून कोणती कथा सोडायची नाही, अंतकरणापासून ती कथा ऐकायची. राधे राधे सर्वांनी म्हणायचे प्रेमाने हात वर करून, राधे राधे. सर्व कथा अंतकरणापासून श्रवण करायचे. ही कथारूपी गंगा आहे, या गंगेमध्ये आपल्याला न्हावून निघायचंय. ये प्रेम की है गंगा, ये ज्ञान की है गंगा, कल्याण तो हो जाएगा. नक्की कल्याण होईल, कल्याण तो हो जाएगा. अशी श्रीमद भागवत कथा आपल्याला श्रवण करायचंय. दोष संपवणारी कथा आहे, दोष नष्ट करणारी ही कथा आहे. फक्त एक करायचं, ही कथा श्रवण करत असताना कथा तर ऐकायची आपल्याला, पण कथा ऐकून फक्त कथेला इथं ठेवायचं नाही. मग कथा इथं ठेवून आपल्याला जाता येणार नाही.
जी कथा आपण श्रवण केली त्या कथेला आपल्याला घरापर्यंत नेता आलं पाहिजे. घरापर्यंत न्यायचंय आणि घरापर्यंत नेल्यानंतर ते आपल्याला या घरामध्ये उतरवायचंय. कोणत्या? जसं ते घर आहे विटा मातीचं, तसं हे सुद्धा काय आपलं घरच आहे, हाडा मासाचं. या घरामध्ये आपल्याला ते उतरावं लागेल आणि मग बघा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. मी तुम्हाला कथेच्या पहिल्याच दिवशी सांगून जातो, या जगामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेमवर श्रीमद भागवत कथेमध्ये औषधी सांगितलेली. प्रत्येक प्रॉब्लेमवर फक्त एक आहे, ती औषधी आपल्याला योग्य वेळी घेता आली पाहिजे. नुसतं औषधी ऐकून काही फरक पडणारही नाही. मग ती वल्ली आम्हाला आमच्या जीवनामध्ये सेवन करावी लागेल, त्याच्याशिवाय प्रभाव आम्हाला दिसणारा नाही. नंतर आम्ही डॉक्टरकडे जातो आजारी पडल्यानंतर. डॉक्टरकडे कन्हारला आपण डॉक्टरकडे जातो. कोणते असतील डॉक्टर? ते जाधव साहेब असतील, केंद्रे असतील, कागणे असतील, आणखी भद्रेवार असतील, रणदिवे असतील, कोणते डॉक्टर असतील त्याला डॉक्टर वेगळा. कोणाचे फॅमिली डॉक्टर असतात, कोणाचे विशिष्ट वेगवेगळे डॉक्टर. आपण डॉक्टरकडे गेलो आजारी पडल्यानंतर, जातो ना आपण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन बसतो आपण. डॉक्टर आपल्याला म्हणतो नाही नाही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे औषध घेतलं पाहिजे, ते औषध घेतलं पाहिजे, असं सांभाळलं पाहिजे, तसं सांभाळलं पाहिजे, हे खायचं नाही, हे खाल्लं पाहिजे. आपल्याला डॉक्टर सांगत असतो आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आपण तिथं काय करतो? बोला काय करतो? हो साहेब बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, बरोबर आहे. आपण माना हलवतो, त्या ठिकाणी माना हलतो, डॉक्टरांना प्रसन्न करतो माना हलवून. बरोबर आहे साहेब. त्याने औषध सांगितलेलं आपण सर्व ऐकतो, माना हलवतो आणि माना हलवून त्याने दिलेलं औषध घरी घेऊन येतो आणि घरी घेऊन आल्यानंतर ते जर आपण कुठे जर कोपऱ्यामध्ये टाकून दिलं आणि कुठेतरी रॅकमध्ये फेकून दिलं आणि आड बाजूला टाकून दिलं तर आपल्यामध्ये काही बदल होईल का? बदल कधी होईल आपल्यामध्ये? बोला. औषध घेतल्यानंतर, ते जे सांगितलंय ते औषध घेतल्यानंतर आपल्यात बदल होईल. तसं इथं ही औषध आहे आणि आम्ही कोण आहेत? डॉक्टर. आणि तुम्ही कोण आहेत? बोला कोण आहेत? पेशंट, सर्व पेशंट. आम्ही जे तुम्हाला औषध सांगितलंय ते फक्त तुम्ही इथं काय करता अशा. बरोबर आहे साहेब तुमचं, बरोबर आहे डॉक्टर साहेब, बरोबर आहे. उगं नुसतं इथं माना हलवून ते बरोबर होणार नाही. मग ते घरी नेऊन ते वेळोवेळी औषध आम्हाला सेवन करावं लागेल, ते आम्हाला उतरावं लागेल. कुठं काय आमच्या जीवनामध्ये दोष घडायला लागले की ते औषध आम्हाला आठवलं पाहिजे. बाबा नाही महाराजांनी असं सांगितलंय, हे आमचं चुकतंय बाबा. हे वेळोवेळी त्याचं स्मरण झालं की नक्की हे औषध आमच्या जीवनावर परिणाम केल्याशिवाय राहणार नाही, नक्की याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. अशी श्रीमद भागवत कथा आहे, दिव्य कथा. आमच्या जीवनामध्ये जेवढे काही दोष आहेत त्या सर्व दोषाचं दर्शन करवणारी ही कथा आहे. दोष दर्शन. जगामध्ये तुम्हाला चांगलं म्हणणं ही गोष्ट चांगलीच आहे. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हे आपल्याला पटतं महाराज. पण जगामध्ये असा कोणी नाही ज्याला त्याचे दोष सांगितले की तो खुश होतो. उलट आम्हाला आनंद तेव्हा वाटलं पाहिजे की एखादा कोणी आमचे दोष सांगत असेल, एखादा कोणी आमचं दोष दर्शन करून देत असेल तर आम्हाला आनंद वाटला पाहिजे की आम्हाला ते दोष संपवता येतील. आणि भागवताचं काम, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, श्रीमद भागवत असेल, रामकथा असेल, महाभारत असेल, जेवढे काही आम्हाला सदग्रंथ आहेत हे सर्व सदग्रंथ आम्हाला का वाचायचे? त्याचं एकच कारण आहे, आजही या ग्रंथाची आमच्या जीवनामध्ये का गरज आहे? गरज ह्या करता या ग्रंथाची, कारण हेच ग्रंथ आम्हाला आमचे दोष दर्शन करवतात, आम्ही कुठं चुकतोय हे सांगतात.
गाथा आम्हाला कुठं आम्ही चुकतो हे सांगते. ज्ञानेश्वरी आपण कुठं चुकतोय हे आम्हाला सांगते. भागवत आम्ही कुठं चुकतोय बाबा हे आम्हाला सांगते. आणि या काळामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी हे आमच्याकरता, हे भागवत आमच्याकरता ब्रेकचं काम करतात. ब्रेक कळतं ना? गाडी आहे, गाडी. गाडी मधला जो प्रवास आहे तो सुरक्षित जाण्याकरता काय काय लागतं गाडीमध्ये? एक क्लच लागतं. काय लागतं? क्लच. दुसरं एक्सिलेटर लागतं आणि मग गाडी चालते. बरोबर? ह्या दोन गोष्टीवर गाडी चालते. ह्या दोन गोष्टीची गरज आहे गाडीमध्ये बसल्यानंतर. तिसऱ्या गोष्टीची कोणत्या गरज नाही का? पेट्रोल आहे ना, पेट्रोल तर लागतेच, पण ब्रेकची सुद्धा गरज आहे. नुसतं एक्सिलेटर वाढून चालणार नाही. नुसतं एक्सिलेटरच देत बसलो मान, ब्रेकच नसेल गाडीला तर काय होईल? पुढे काय होईल? ऑक्सिजन होईल. तसं नुसतं धावतच राहिलो संसारामध्ये, कसलाच विचार करायला तयार नाही. मी नुसतं धावतच राहिलो आणि आमच्या गाडीला जर ब्रेकच नसेल तर धावून 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 एके दिवशी ऑक्सिजन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ऑक्सिजन होऊ नये याच्याकरता ह्या ब्रेक आहे आमच्या जीवनाला. भागवत हे सर्व काही जे आहेत ना, हे आमच्याकरता ब्रेकचं काम करतात. आमच्या गाडीला काय असला पाहिजे? ब्रेकही असला पाहिजे वेळोवेळी. म्हणून अशी श्रीमद भागवत कथा, दिव्य असणारी कथा आपल्या नगरीमध्ये. हे कथेचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. आजचा दिवस म्हणजे भागवताचा महात्म्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटल्याशिवाय आपण कसं काय तिथं जाणार आहे? आणि म्हणून त्या भागवताचं महात्म्य आजच्या पहिल्या दिवशी सांगितलं गेलेलं आहे. महात्म्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. त्या अगोदर आपण व्यासांनी ज्याचं महात्म्य सांगितलेलं आहे, म्हणजे जी आपण कथा ऐकतोय त्याला नमस्कार केलेला आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जोडायचा आहे, एखादा व्यक्ती आपण तो कसा आहे नेमका, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची वागणूक कशी आहे, तो काय करतो, हे संपूर्ण आपण पाहतो की नाही? जाऊ दे, हे समजलं नसेल, तुमच्या भाषेत सांगायचं असेल, आपल्या मुलीचं लग्न करायचंय आणि जो मुलगा आपल्याला निवडायचा आहे, आपण मुलगी अशीच देतो का त्या घरामध्ये? नाही देत. आपण काय करतो? तो मुलगा वागायला कसा आहे, तो मुलगा राहायला कसा आहे, तो मुलगा काय करतो, हे 3 तरी प्रश्न मोठे आहेत की नाही? का उगा मुलगा आवडला आणि कोणीतरी सांगला हा मुलगा आहे, आमक्या आमक्याला द्या म्हटल्यानंतर आपण देतो का? नाही देत. आणि दिलंही नाही पाहिजे. सगळ्यात अगोदर आपण काय पाहिलं पाहिजे? तो मुलगा वागायला कसा आहे. काय पाहिलं पाहिजे? मुलगा वागायला कसा आहे. त्याच्यानंतर मुलगा राहायला कसा आहे आणि त्याच्यानंतर मुलगा काय करतो हे पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पटल्या की आपण आपली मुलगी काय करतो? त्याला देऊन टाकतो. मुलगा वागायला कसा आहे, बोलतो कसा, चालतो कसा, वाडवडिलांची मर्यादा ठेवतो की नाही, हा का त्याला वडीलच मान्य नाहीत कोणते, त्याला गावात कोणाला काही गावातलं वडीलधारी माणसंच मान्य नाहीत, असा मुलगा पाहून देतो का आपण? नाही देत. बाबा तो राहायला कसा आहे, खातो काय, पितो काय, जे पिऊ नये तो पितो का, गावात गोंधळ घालतो का? आपण त्या जरी गावातल्या लोकांनी जरी नाही सांगितलं तरी आपण आजूबाजूच्या सगळ्यांना विचारतो की नाही, जेवढे त्याला परिचित आहेत, जेवढे त्याला ओळखतात. का? कारण आपल्याला आपल्या मुलीचं हे टेन्शन आहे, आपल्या मुलीचा संपूर्ण संसार त्याच्यासोबत करायचा आहे. जुनी माणसं म्हणतात जे काही करायचं व्यवस्थित करा. 100 वर्षाचं पीक आहे. किती वर्षाचं? किती वर्षाचं? 100 वर्षाचं पीक आहे. जे करायचं ते व्यवस्थित करा. आताच काय करायचंय बघा, आताच थांबा, नंतर एकदा झाल्यानंतर पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नाही. आपण म्हणतो साधं लग्न करायचं असेल, आपल्या मुलीला द्यायचं असेल तरी एवढं आपण सर्व काही पाहतो.
तो कसा आहे. मग जी कथा आपल्याला जीवनाचा उद्धार करणार आहे ती कथा आपल्याला श्रवण करायची. मग ज्याची आपण कथा श्रवण करणार आहोत तो कसा आहे हा पाहावा लागेल की नाही. आणि मग तो कसा आहे हे महात्म्यामध्ये पहिला श्लोक सांगितलेला आहे. सर्वांनी अंतकरणापासून तो श्लोक माझ्या मागे म्हणायचा आहे. सर्वांनी हात जोडा, सर्वांनी असे हात जोडा, सर्वांनी अंतकरणापासून असे हात जोडा आणि माझ्या मागे तो सर्वांनी श्लोक म्हणायचा आहे. की सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय. थोडा आवाज येऊ दे माझ्यापर्यंत. जेवण तर झाले की आता आपलं नंतर भंडारा आहे वाटतात. मग काही चिंता करू नका, मस्त आपल्याला सर्व काही आता 7 दिवस टेन्शन नाही आपल्याला. मस्त म्हणायचं सर्वांनी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय तापत्रय विनाशाय विनाशाय श्रीकृष्णाय श्रीकृष्णाय वयं नुमः वयं नुमः वयं नुमः. राधे राधे. वा, जमलं की नाही, पटलं की नाही, म्हणता आलं की सर्वांना. बघा कथा सुरुवातही झाली नाही, मजा बरोबर तुम्ही सर्व वक्ते झालात. काय झालात? सर्व वक्ते. हा काही श्लोक सामान्य नाही महाराज. हा श्लोक पाठ करण्याकरता आम्हाला 1 महिना गेला आणि तुम्ही 1 मिनिटात माझ्या मागे म्हणलात की नाही. चांगली गोष्ट आहे की नाही. हा श्लोक भागवत असं परिवर्तन आमच्या जीवनामध्ये करतो. आजपर्यंत ज्या तोंडाने आम्ही नाही ते बोललो, ज्या तोंडाने आम्ही नाही ते कोणालाही काही बोललो, कोणाला शिव्या दिल्या, कोणाला बोललो, कोणाला भांडलो, शेजाऱ्याला भांडलो, शेजारणीला भांडलो, नाही ते आम्ही बोललो, पण त्याच तोंडाने महात्म्याच्याच दिवशी एवढा पवित्र श्लोक भागवताने आमच्याकडून वधवून घेतला. हा भागवताचा महिमा आहे. गोपाल कृष्ण भगवान की. असं भागवताचा महिमा आहे हो. पहिल्याच दिवशी एवढा सुंदर श्लोक आमच्याकडून वधवून घेतला. आणि म्हणजे भागवत काय सांगतं, ज्याची आपण कथा ऐकतो तो किती सुंदर आहे. सच्चिदानंद रूपाय. त्याचे 3 स्वरूप सांगितले. पद्मपुराणामध्ये आलेलं वर्णन आहे. तो सत आहे, तो चित आहे आणि तो आनंद आहे. तो सतघन आहे, तो चितघन आहे आणि तो आनंद घन आहे. सत शब्दाचा अर्थ काय? जो कालही होता आणि जो आजही आहे आणि जो उद्याही राहणार आहे त्याला सत म्हणायचं. परमात्मा सत आहे. 3 स्वरूप त्याची आणि या 3 स्वरूपाने परमात्मा तयार होतो. हे 3 स्वरूप ज्याच्याकडे त्याला परमात्मा म्हणायचं, त्याला देव म्हणायचं. दुसरं चित्तघन. चित्तघन म्हणजे चैतन्य, जो सगळीकडे सारख्या स्वरूपाने व्यापून आहे, जो सगळीकडे सारखा नांदतो चैतन्याच्या रूपाने, तो चित्तघन. तो जिथून नाहीसा झाला तिथं संपूर्ण एक कसं वाटतं, रखरख वाटतं त्या ठिकाणी. आणि तो जिथं आहे तिथं प्रसन्नता वाटते. तो जोपर्यंत ज्या ठिकाणी तोपर्यंत तिथं चैतन्य नांदत. आता आपण सर्वजण या ठिकाणी बसलो, इथं चैतन्य, प्रसन्नता वाटते की नाही? प्रसन्नता. आणि काही ठिकाणी आपण जा तिथं रखरख वाटतं, ओळखून चालायचं. इथं सर्व जरी असलं तरी याच्यातलं चैतन्य संपलंय, चैतन्य नाही. आणि म्हणजे संपूर्ण जगाचं चैतन्य म्हणजे तो परमात्मा आहे. संपूर्ण जगाचं
भगवंताचं वर्णन करत असताना म्हणतात, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. हे चैतन्य, झाडाचं पान हलण्याकरता सुद्धा त्याचं चैतन्य लागतं. इथला हात उचलून इथं ठेवण्याकरता सुद्धा काय लागतं, त्याची चेतना लागते. हे डोळ्याची वरची पापणी आहे की नाही, पापणी ही झापून उघडण्याकरता सुद्धा काय लागते, चेतना लागते. आणि तो सगळीकडे चित्त स्वरूपाने व्यापून आहे. आणि त्याची जर चेतना संपली, बाकी सगळं राहील, पण चेतना संपली तर मग काही हलणार, इथला हात इथंच राहील. डोळ्याची पापणी वर असेल तर वरच राहील, आणि खाली पडली तर खालच राहील. चेतना निघून गेली की डोळ्याची पापणी किती जरी प्रयत्न केले तरी वर होणारी नाही. बघा तुम्ही, एखादा माणूस मेला, मरू नये, एखादा माणूस मेला, सुदैवाने डोळे झाकून मेला तर चांगलंय. काय काय माणसं असे डोळे मोकळेच करून मरतात बघा, असे उडे ठेवून. डोळ्यातून प्राण निघून जातो त्यांचा, डोळ्याचे मोकळे असे उडे ठेवून. आणि त्याला जर 2-3 तास गेले, परत तुम्ही किती झापण्याचा प्रयत्न करा, डोळे झापतात का? किती प्रयत्न करा. आणि आपण दिवसातून किती वेळा त्या पापण्याचे उघड झाप करतो आपल्यालाही माहित. ही तिची लीला आहे, त्याची लीला आहे, हे त्याची सत्ता आहे. आम्हाला काही ह्या गोष्टी लक्षामध्ये येत. त्याचं चेतना जोपर्यंत आहे तोपर्यंत, हे शरीर तोपर्यंत चालतं जोपर्यंत तो चैतन्य रूपाने आमच्यामध्ये. भाजी केव्हा चवदार लागते, जेव्हा त्याच्यामध्ये मीठ आहे. आणि बाकी सगळं टाकलं आणि त्याच्यामध्ये मीठच नसेल, भाजी चवदार लागते का? नाही. तसा आमच्या शरीरातला परमात्मा म्हणजे मीठ आहे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्या शरीराला चव आहे. आणि एकदा तो निघून गेला की माणसं म्हणतात बॉडी लवकर 3.5 तासामध्ये हलवा. का? वास मारायला लागली. तेव्हा तुकाराम पाटील, सकाराम पाटील, रोहिदास महाराज, अमोल महाराज राहत नाहीत. तेव्हा काय होते, याच्यातला एकदा राम निघून गेला की त्याला बॉडी म्हणतात. सकाराम पाटील आणि तुकाराम पाटील म्हणत. याच्यातली चेतना निघून गेली की त्याला नाव घेऊन हाक मरत नाहीत, बॉडी लवकर हलवा. मग तो चित्त स्वरूपाने सगळीकडे. आता काही म्हणतील महाराज हे शरीर चालतं पायाच्या सत्तेने. मेलेल्या माणसाला पाय असतात की नाही? पाय असतात ना मेलेल्या माणसाला, पण तरी चालू शकत नाही, कारण त्याच्यातला परमात्मा निघून गेलाय. आत्माराम निघून गेलाय. आत्माराम चैतन्य आणि आनंद, आनंद स्वरूप एक भगवंताचं आहे. आणि आनंदाची प्राप्ती आपल्या सगळ्यांना पाहिजे. आज आनंद कोणाला? कृष्ण भगवान की जय. भगवंताचे हे 3 रूप, ज्याची आपण कथा ऐकतोय त्या भगवंताचे 3 रूप. सत सगळीकडे आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. चित्त तो आहे म्हणून संपूर्ण बहरलेलं दिसतंय, तो आहे म्हणून संपूर्ण हे चालताना दिसतंय आपल्याला. आणि आनंद म्हणजे तो आनंद स्वरूप आहे. आज आनंदाची प्राप्ती आपल्याला सगळ्यांना आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याला आनंद पाहिजे. आपण जेवतो कशा करता? आनंद मिळावा, बाकी काही नाही. आनंद, पोट भरलं म्हणजे काय मिळतो? आनंद मिळतो. आमचं जेवण काय, आमचं कपडे काय घालणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आनंदा करता करतो. आनंद प्रत्येकाला पाहिजे. त्याची कथा काय ऐकतो, कारण तो स्वतः आनंद स्वरूप आहे. आणि 3 गोष्टीने देव पूर्ण होतो. या 3 गोष्टी ज्या ठिकाणी येते त्याला काय म्हणायचं? देव. या 3 गोष्टीशिवाय याच्यातली एक जरी गोष्ट नसेल तरी देव पूर्ण होत नाही. परमात्मा पूर्ण होत नाही एकही गोष्ट नसेल तर. म्हणजे आता ही आमच्या माता भगिनी, कोणता पाहुणा आला किंवा कोणी आलं, कोणी सोयरा धायरा आला किंवा जावाई आला, काय करतात त्या गडबडीमध्ये बनवतात बघा शिरा बनवतात. शिरा तयार करताना तुम्ही मला सांगा, त्या शिऱ्यामध्ये काय महत्वाचं, काय साधन आहेत? महत्वाचं काय? तर महत्वाच्या 3 गोष्टी त्याच्यामध्ये. आपण जी शिरा बनवतो त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 1 रवा, काय महत्वाचा आहे? रवा. 2 तूप, तूप नसेल तर
डालडा, आणि डालडा नसेल तर तेल. बरोबर जमतं का मला? बघा, शिरा 2 मिनिटांमध्ये आता इथून शिरा तुम्हाला बनवून तुमच्या समोर ठेवतो मी. पहिलं काय लागतं? रवा. त्याला रव्याला काय करावं लागतं? चांगलं भाजून घ्यावं लागतं. रवा. दुसरं तूप लागतं. आणि तिसरं काय लागतं? काय लागते? साखर लागते की नाही? साखर. ह्या 3 गोष्टी झाल्या की काय होतो? शिरा होतो. आता मग तो कोणता जास्त प्रेमाचा असेल मग त्याच्यामध्ये ते काजू टाकले जातात, बदाम टाकले जातात, त्याच्यात मनुके टाकले जातात, आणखी काय 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 हा सोप टाकली, थोडी इलायची टाकली जाते, आहे की ना? ते आपापल्या आवडीनुसार. पण ह्या 3 गोष्टीपैकी एक जरी गोष्ट कमी झाली तरी शिरा बनतो का? बनत नाही. तसं परमात्मा सुद्धा ह्या 3 गोष्टीने बनतो. सत, चित, आनंद. या 3 गोष्टीने परमात्मा बनतो. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तो करतो काय? तो विश्वातला उत्पन्न करतो, विश्वाला सांभाळतो आणि विश्वाला लय करतो. जेवढी ही प्राणी सृष्टी जन्माला घातले, जेवढे जीव निर्माण केलेत हे त्यानेच निर्माण केले. आपल्या सर्वांना निर्माण कोण करतो? तोच करतो. आपला सांभाळ कोण करतो? तोच करतो. आपल्याला फक्त उगा आपल्याला अहंकार आहे, आपल्याला भ्रम आहे की आम्ही आमचं राहतो ना, आम्ही आमचं कमवतो ना, आम्ही आमचं खातो. नाही. काही भरपूर कमवणार आहेत पण भगवंत खाऊ देत. सगळं त्याच्या हातामध्ये. कमवताय भरपूर तुम्ही, पण खायचं की नाही कोणाच्या हातामध्ये? त्याच्या हातामध्ये. म्हणून आपला भ्रम व्यर्थ आहे. आणि शेवटी आपल्या सर्वांना तो आपल्याच ठिकाणी विलीन करून घेतो. असा विश्वाची उत्पत्ती करणारा परमात्मा. तापत्रय विनाशाय. आमच्या जीवनातले ताप नष्ट करतो अशा भगवंताला श्री कृष्णाय वयम नुमः. अशा भगवंताला नमस्कार करतायत. वयम म्हणजे आपण सर्वजण. वयम म्हणजे आपण सर्वजण. अशा भगवंताला आपण काय करतोय? नमस्कार करतोय. कृष्णाय वयम नमः म्हटलं नाही, मग श्री शब्द घातला. श्री म्हणजे राधा. राधा राणी सोबत जो कृष्ण आहे अशा कृष्णाला नमस्कार करतायत व्यासदेव महाराज. का? कारण भगवंत सुद्धा स्त्रीशिवाय पूर्ण होत नाही. भगवंत सुद्धा साधी सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर स्त्री लागते की नाही? यज्ञ करायचा असेल तर स्त्री लागते. भगवंताला यज्ञ करण्याकरता प्रभू रामचंद्र यज्ञ करता बसले. अश्वमेघ यज्ञ. वशिष्ठांनी काय सांगितलं? यज्ञ पूर्ण होणार नाही. का होणार नाही? कारण तुम्ही सीतेला कुठं पाठवलंय? वनामध्ये पाठवलंय. सीता असल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. तशी आली नाही म्हणून सोन्याची करून बसवावी लागली सीता मैया. स्त्रीला एवढं अनन्यसाधारण महत्व आहे. स्त्रीशिवाय सृष्टी पूर्ण होत नाही. आणि बरोबर आहे, माऊली बरोबर आहे. स्त्रियांशिवाय सृष्टी पूर्ण होत नाही. 2 दिवस घरामध्ये स्त्री राहू नये. कशी अवस्था होते घरामध्ये बघा. घरात पाय टाकावं वाटत. अमोल महाराज, हा आता काही नाही तुमचं, आणखी 2-3 महिन्याला कळल. पाय टाकावं वाटत नाही. पाय घरामध्ये 2 दिवस फक्त स्त्री राहू नये. वाटतं का पाटील? घरात जावं सुद्धा वाटत नाही. बनवणं मारतं. स्त्रीशिवाय सृष्टीच पूर्ण होत नाही. विचार करा, जगामध्ये सगळीकडे माणसंच असते आणि बायाच नसत्या. काय झालं असतं जगाचं? हे लग्न वगैरे तर काहीच नसतं. सगळीकडे माणसं जय हनुमानच फिरले असते म्हणत. स्त्रीशिवाय सृष्टी अपूर्ण आहे. म्हणून भगवंताला एक अवतार धारण करावा लागला. अर्ध नारी नटेश्वर. भगवान भोलेबाबांचा एक अवतार आहे, अर्ध नारी नटेश्वर. संपूर्ण यांच्यावर चाललं घर. सकाळी लवकर उठावं स्त्रियांनी, संपूर्ण घर आवरून घ्यावं स्त्रियांनी, घरातली सगळी कामं करावी स्त्रियांनी, तुमच्या आंघोळीची व्यवस्था करावी स्त्रियांनी, तुमच्या जेवणाची व्यवस्था करावी स्त्रियांनी, मुलांना शाळेमध्ये घालावं स्त्रियांनी, तुमचे कपडे धुवावे स्त्रियांनी, एका घराचे 2 घरं करावे. आता एवढं ऍडजस्ट करून घ्या ना. हे काय तुमच्याशिवाय शक्य आहे का? हे तुमच्याशिवाय शक्य आहे काय? ह्याच्यामध्ये खरं सांगा. आमच्या बाप्या लोकांचं काय, आमच्या याच्यात काय आहे का? काही नाही. सगळा सहभाग कोणाचा असतो जास्त? बोला 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 आयांनो बोला. 99% चांगले आहेत, पण 1% नाश केलं की नाही सगळ्याचा.
ऐका, विनोदाचा भाग आहे, मनावर काही घेऊ नका असं काही. आणि तुम्ही मनावर घेणार नाही मलाही माहित आहे. म्हणून स्त्रीला अनन्य साधारण महत्व आहे. स्त्री काय करू शकते? स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुम्हा आम्हाला देऊ शकते, इतके ताकद स्त्रियांची स्त्री. आणि म्हणून स्त्री राधेला नमस्कार करतायत. कृष्णाला नमस्कार करण्याच्या अगोदर श्री म्हणजे राधा राणीला नमस्कार करतायत. श्री कृष्णाय वयम नुमः. नुसता नारायण जमणार नाही, लक्ष्मी सहित शोभे नारायण. लक्ष्मी पाहिजे की नाही? लक्ष्मी मातेला नमस्कार. आपण राधा राणीला नमस्कार करूया सर्वांनी, आणि मग आपण पुढे कथेकडे महात्म्य बघणार आहोत. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. परम धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. वर्षाचा त्या ठिकाणी यज्ञ चाललेला आहे, आणि साधू संत त्या ठिकाणी तो यज्ञ करतायत, सत्संग करतायत. आणि त्याच्यामध्ये रिकाम्या वेळेमध्ये सुतजी नावाचे महाराज आहेत, आणि त्यांना प्रश्न विचारला. 88,000 शौनकादी ऋषी आहेत. नैमिषे निमिषे क्षेत्रे. क्षेत्रे म्हणजे ठिकाण. आजच्या ठिकाणावरती त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारला की महाराज, या कलियुगामध्ये उद्धाराकरता आमच्याकडे कोणतं साधन आहे? आज जीव हा दुःख भोगतोय, आज जीव हा भवसागरामध्ये अडकलेला आहे. प्राणी या कलिकालाच्या चक्रामध्ये, भवचक्रामध्ये अडकलेला आहे, आणि तिथून त्याचा उद्धार व्हावा याच्याकरता त्यानं काय केलं पाहिजे, कोणती साधना केली पाहिजे? सुतजी महाराज त्यांना ती साधना सांगतायत. म्हणतायत, या काळरूपी नागाच्या तोंडातून वाचायचं असेल तर या कलियुगामध्ये एकच शास्त्र ऐकायसारखं आहे.
श्रवण करण्यासारखं आहे. म्हणजे जे तातडीचा तुमच्या आमच्यावरती प्रभाव टाकू शकते ते म्हणजे श्रीमद भागवतम शास्त्रम. श्रीमद भागवत शास्त्र कलियुगामध्ये असं एकमेव शास्त्र आहे की जे तुम्हा आम्हाला तातडीनं उद्धाराची व्यवस्था करतं. तुमच्या आमच्या जीवनावरती बाकीचे शास्त्र आहेत पण त्यांचा कधी परिणाम होईल हे काही सांगता येत नाही. पण एकमेव असं शास्त्र आहे की जे शास्त्र तुम्हा आम्हाला जीवित करतं, तुम्हा आम्हाला जिवंत करतं. काय करतं? जिवंत. जीवित राहणं वेगळं आणि जिवंत राहणं वेगळं. म्हणजे महाराज दोन्ही तर शब्द सारखेच आहेत नाही. जगामध्ये असे भरपूर माणसं आहेत जी जीवित आहेत पण जिवंत नाहीत. बाहेरचं शरीर हालताना दिसतंय सर्व पण आतून मात्र ते काय आहेत? मेलेले आहेत, मेलेले. म्हणून आतून जिवंत करत. हे कशा करता ऐकायचंय? बाकी संपूर्ण सारखंच आहे. सूर्य जसा रोज उगवतो तसं तो उगवतोय. प्रकृती जशी रोजची आहे तशी प्रकृती रोजच्या प्रमाणे चालली आहे. कोकिळेने आपला आवाज सोडलेला नाही, पावसाने आपलं बरसणं सोडलेलं नाही, ऋतूंनी आपला स्वभाव सोडलेला नाही. उन्हाळ्यामध्ये ऊन पडतं, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, हिवाळ्यामध्ये थंडी पडते. प्रत्येक जण आपापला स्वभाव धरून आहे. मग माणसालाच का कथा ऐकायची? बाकी सगळ्यांना का सांगितली नाही? प्राण्यांना का कथा सांगितली नाही? का त्यांनी आपला स्वभाव सोडलेलाच नाही. त्यांच्यामध्ये आपल्याला कोणता बदल दिसणारा नाही. मग माणसाला कथा याच्या करता ऐकायची. या काळामध्ये फक्त माणूसच एक असा आहे की जो स्वतः बदललाय, बदलून गेलाय. बाकी कोणी बदललं नाही या सृष्टीमध्ये, या प्रकृतीमध्ये. सूरजन बदला, चांदन बदला, ना बदला आसमान. कोण बदलले मग? कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान. आणि माणसाला परत माणूस बनवणारी कथा ही श्रीमद भागवत कथा आहे या कलियुगामध्ये. आता आज माणसातला माणूस शिल्लक राहिलेला नाही. हळूहळू विकारांचा प्रभाव, हळूहळू दोषाने, हळूहळू या लोभापायी माणूस संपत चाललाय आणि माणसाचं जनावर व्हायला जास्त वेळ लागत. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. जय हो. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे. वाह. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. जय हो अमोल महाराज. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. जय हो. टाळ्या वाजवा महाराजांकरता एकदा. काय प्रार्थना आहे? विश्वधर्म प्रार्थना आहे. ज्ञानोबारायांचं पसायदान काय आम्हाला सांगतं? हेच आहे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. मानसाने मानसासी मानसा समवागणे. हीच आमुची. आणि माणसाचं मॉडेल तर माणसासारखंच आहे. म्हणजे बाहेरचं संपूर्ण माणसासारखं आहे पण आतमधला माणूस पूर्वीसारखा राहिला. आज रस्ते जसे डांबरट झालेत, रस्ते जसे डांबरट झालेत तसे माणसं सुद्धा कसे झालेत? डांबरट झालेत.
आणि ते डांबरट झालेले माणसं संपून परत आपली सुरुवात पहिल्यासारखे माणसं करणं हे भागवत आहे. हे मशीन आहे, मशीन. याच्यामधून माणूस चांगला धुवून पूर्वीसारखा करता येतो. माणसात माणूस जागा झाला पाहिजे. बहिणाबाई खूप गोड सांगतात, अरे मानसा मानसा. बहिणाबाई म्हणतात खूप गोड आहे. अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या उनीर चांगलं गोठ्यातल जनावर. कोणाची कविता आहे? बहिणाबाई 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 चौधरींची कविता आहे. बहिणाबाई पुढे म्हणतात, खाईसनी चारा गाय म्हैस देते दूध, मतलबासाठी मान माणूस डोलयतस. अरे मानसा मानसा कधी होशीन माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस. कानूस कळते? कानूस कानूस. आणि म्हणून माणसातला माणूस निर्माण करणं हे भागवताचं काम आहे. काल व्याल या कलियुगामध्ये माणूस तयार करायचा असेल, आपला माणूस. आपण आलोय इथं देव होण्याकरता. इथं आलोय कशा करता? देव होण्याकरता. पण जरी देव होता आलं नाही तरी जसं माणूस म्हणून जन्माला आलोय तसं माणूस म्हणून मेलो आपण, तर याच्यापेक्षा मोठी कोणती गोष्ट नाही. आम्ही माणूस म्हणून जन्माला येतो. मानसा रे मानसा, जय हो. ठेव माणूस कीची लाज, कशासाठी माणूस केला विसरला. जय हो. वा. कशासाठी माणूस केला विसरलास. आणि म्हणून सुतजी महाराज शौनकादी ऋषींना हे श्रीमद भागवत सांगतायत. शास्त्र, भागवत शास्त्रचं एक असं आहे शास्त्र की जे शास्त्र श्रवण केल्यानंतर आपला उद्धार होईल. मग त्याच्यामध्ये आता श्रवण करा, खूप गोड भाव आहे. महात्म्यामध्ये असं सांगतात की राजा परीक्षितीला शुकदेवजी महाराज जेव्हा कथा सांगत होते, किती महात्म्य या भागवताचं. आपण काही सामान्य भागवत ऐकत नाही, टाइमपास म्हणून ऐकत नाही. याचं भागवताचं घरचा पसारासारखं भागवताला समजू नका. ही आमच्या जीवनाचा पसारा मिटवणारी कथा आहे. घरच्यासारखं याला सिंपल घेऊ नका. बघा किती याचं श्रेष्ठत्व आहे भागवताचं. शुकदेव महाराज जेव्हा राजा परीक्षितीला कथा सांगत होते तेव्हा स्वर्गातले देवता अमृताचा कुंभ घेऊन आले म्हणे. आणि त्यांनी एक्सचेंज ऑफर ठेवली. एक्सचेंज करायचं ठरवलं, आम्ही तुमच्या परीक्षितीला अमृताचा कलश देऊ आणि तुम्ही आम्हाला एक कथा अमृत द्या. एक्सचेंज करू आपण. तक्षक चावणार आहे ना, आम्ही एक्सचेंज करू. सुतजी म्हटले, तुमच्या अमृतापेक्षा आमचं कथा अमृत कितीतरी श्रेष्ठ आहे. तुमच्या अमृताला आमच्या कथा अमृताची सर येणारी नाही. का येणारी नाही? कारण तुमचं अमृताचं एक दिवस काय ते जे चार्जिंग केलेले अमृताचं, जोपर्यंत त्या अमृताचं आहे ते सर्व काही पावर, तोपर्यंत काय आम्हाला मृत्यू येणार नाही. पण ज्या दिवशी पावर संपल त्या अमृताची, त्या दिवशी तर मृत्यू येणार आहे ना आम्हाला. पण एकदा आम्ही कथा अमृत श्रवण केली, कथा अमृत श्रवण केल्यानंतर सुद्धा मृत्यू येईल. पण कथा अमृत कथा ऐकण्याच्या अगोदर जे मरणाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन बदलून जाईल पूर्ण. मरण तर प्रत्येकाला आहे, मरण कोणाला चुकलं नाही. इथं जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला मरावं लागतं, ही शाश्वती आहे. असं कोणी आहे का? नाही. प्रत्येक मरणार आहे, प्रत्येक मरणार.
एका गावामध्ये असं सांगितलं, या गावातले सगळे मरणार आहेत. सगळ्यांनी माना खाली घातल्या आणि एकच मावशी अशी वर मान करून बघायला लागली, हसायला लागली. मी म्हटलं, मावशी सगळ्यांना वाईट वाटतंय, तुम्ही का मान वर करताय? ती म्हटली, महाराज तुम्ही म्हटले ना या गावातले सगळे मरणार आहेत. मग मी बीजेवाडीतली नाही, मग बीजेवाडी तांड्याहून आली. काय बीजेवाडी तांडा काही मला लई लांबचा आहे का? तांड्याची राय नाही तर कंदारची राय, कुठली राय ते कोणाला सोडणार नाही. मरण प्रत्येकाला आहे, पण एक आहे. मग भागवत ऐकायचं कशा करता? भागवत ऐकल्यानंतर मरण चुकणार नाही, पण त्या मरणाची भीती आमची संपते. मरणाची भीती संपणं महत्वाचं आहे. आणि म्हणून एक कथा अमृत श्रेष्ठ आहे. देवतांना दिलं नाही कथा अमृत, माघारी जावं लागलं. असे दिव्य कथा आहे. त्याच्यानंतर या कथा अमृतामध्ये किती ताकद आहे. तर असा एक प्रसंग येतो. बद्रीनाथाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे 4 पुत्र सनकादिक, सनक, सनंदन, सनातन आणि सुजात हे सनकादिक, त्या ठिकाणी त्यांचा सत्संग चाललेला होता. बद्रिका आश्रमात या ठिकाणी बद्रीनाथ. आम्ही गेलो होतो महाराजांसोबत, उमरच्या मालकांसोबत. केदारनाथ आणि बद्रीनाथ आम्ही पाहून आलो. आणि त्या बद्रीनाथाचं एक असं वैशिष्ट्य आहे मायबाप, त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्ही जे कराल त्याचं 1000 पट तुम्हाला फळ मिळतं. 1000 पट, 1 पट नाही, 2 पट नाही, किती पट? 1000 पट. तिथं जर तुम्ही एखादी पंगत घातली, 4 माणसं जेऊ घातले, तर 1000 पंक्ती जेऊ घातले एवढं पुण्य पदरामध्ये पडतं. तिथं जाऊन जर त्या क्षेत्रावरती काही क्षेत्राचं महिमा असतं असा, त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही एकदा नारायण म्हटलं, एकदा, तर किती वेळा नारायण म्हणल्याचं पुण्य पदरामध्ये पडतं? किती वेळा? 1000 वेळा, 1000 वेळा. आणि तिथं जाऊन जर एखादं तुम्ही पाप केलं तर किती पाप केल्याचं पुण्य पदरामध्ये पडतं? पाप फळ 1000 वेळा पाप केल्याचं फळ पदरामध्ये पडतं. काही करा तुम्ही. सत्संग चालला होता त्या ठिकाणी यांचा, आणि एवढ्यामध्ये त्यांच्या कानावरती एक भजन पडलं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण.
नारायण भगवान की जय. सनकादिकाने भजन ऐकलं. नारदांचं त्या ठिकाणी आगमन झालं. नारद महर्षी. पण नारदांचं एक भजन करत करत चालले होते, पण कोणत्या तरी गडबडीमध्ये दिसत होते. आणि मग काहीतरी चेहऱ्यावरती चिंता होती त्यांच्या. सनकादिकांनी पाहिलं, हाक मारली, ओ नारद थोडं थांबा. नारदांनी पाहिलं, आपले मोठे बंधू चौघई, नारदांचे मोठे भाऊ आहेत सनकादिक, भजन करत थांबलेले. आणि मग ते नारद त्यांच्याकडे गेले. सनकादिकांनी नारदांना विचारलं, नारद कुठे चालला, एवढ्या गडबडीमध्ये कुठे निघाला, आणि काय तुमचा चेहरा पडलेला दिसतोय. साधूचा चेहरा पडका नसावा, साधूचा चेहरा नेहमी कसा असावा, प्रसन्न असावा. प्रसन्न का? साधूचा चेहरा पाहिला की जगाला सुद्धा प्रसन्नता वाटली पाहिजे. आणि साधू जर मरगळ चेहरा करून बसेल तर मग जग कसं काय आनंदी राहील. तुमचा चेहरा प्रसन्न राहावा. नारद म्हटले, माझा चेहरा पडलाय जगा करता. काय चिंता आहे. नारद म्हटले, मी संपूर्ण भारत भ्रमण करत होतो. ऐकाय का, खूप गोड आहे, ऐका लक्ष देऊन. मी भारत भ्रमण करत असताना बरेचसे क्षेत्र पाहिले, पण पूर्वीसारखं आता जगामध्ये प्रेम राहिलं नाही. घराघरामध्ये आज प्रेम राहिलं नाही. भावाभावामध्ये प्रेम राहिलं नाही. पती पत्नीमध्ये प्रेम राहिलं नाही. आज सगळीकडे भांडणं आहेत, सगळीकडे मतभेद आहेत, सगळीकडे अनाचार वाढलाय. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा पाप वाढलंय. आणि म्हणून मी असंतोषी आहे. आज मी पाहिलंय, घरामध्ये वृद्ध जे माणसं आहेत, आज त्यांचं जीवन ओझं झालंय. ओझं. घरातल्या लोकांना म्हातारी माणसं ओझं वाटायला लागली. सध्या जे तरुण मोठीमा झालेत, त्यांचं प्रभाव घरामध्ये चालायला लागला. ते बोलतील ते व्हायला लागलं. वडीलधारी माणसाच्या मताला कोणती किंमत राहिली नाही. त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही. त्यांनी बोललं की यांना किरकिरी वाटायला लागली. आणि म्हणून त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदायला तयार नाही. कशी काय नांदेल? ज्या घरामध्ये आपल्या वडिलांचाच सन्मान होत नसेल, आपल्या वाड वडिलांचाच अपमान होत असेल, लक्षात घ्या, मी व्यासपीठावरून सांगतो, या व्यासपीठावरून, ज्या घरामध्ये आपल्या वाड वडिलांचा सन्मान होत नसेल, ज्या घरामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नसेल, ज्या घरामध्ये संतांचा सन्मान होत नसेल, आणि ज्या घरामध्ये आलेल्या अतिथीचा सन्मान होत नसेल, त्या घरामध्ये कधीच सुख समृद्धी नांदत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि ज्या घरामध्ये वडिलांचा सन्मान आहे, ज्या घरामध्ये स्त्रियांचा सन्मान आहे, ज्या घरामध्ये गाईचा, आईचा, माईचा, संतांचा, अतिथीचा सन्मान आहे, त्या घरामध्ये काही जरी नसली तरी सुख समृद्धी मात्र नांदते, समाधान मात्र नांदत. आज घरं सगळे भरलेली आहेत, पण घरामध्ये समाधान मात्र आम्हाला पाहायला मिळत नाही. का मिळत नाही? कुठं चुकतोय ते अगोदर दुरुस्त करा. घरातल्या मोठ्या वडील माणसाचं जीवन आम्ही पोत्र करून टाकलंय, आणि आम्हाला वाटतं आमच्या घरामध्ये समाधान नांदावं. कसं काय नांदलो? खरं श्रीमंत घर तेच आहे. तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या समोर मोठी गाडी आहे की नाही, तुमच्या घराला चांगलं प्लास्टर लावलंय की नाही, काचाचा बंगला आहे का, याच्याने समाधानी घर म्हणून ओळखायचं नाही, आणि याच्याने श्रीमंत घर म्हणून ओळखायचं नाही. ज्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसाचा हसण्याचा आवाज येत असेल, ज्या घरामध्ये स्त्रियांचा आवाज, हसण्याचा आवाज येत असेल, आणि ज्या घरामध्ये लहान लेकराची किलकिलाट ऐकायला मिळत असेल, ओळखून चालायचं, गावामध्ये त्या घरापेक्षा मोठं श्रीमंत घर कोणतं नाही. हे सगळ्यात मोठं श्रीमंत घर आहे. श्रीमंतीचं खरं लक्षणीय आहे हो. नाही तर बाकी सगळं म्हातारे माणसं कोपऱ्याला पडलेले. स्त्रियांना बोललं की दडपशाही केली जाते, आणि लहान लेकरं रडायला लागले, काही हसायला लागले, खेळायला लागले की जर त्यांच्यावर हे होत असेल, दडपशाही होत असेल, तर ते खरं श्रीमंती नाही. आज बघा तुम्ही, आज आम्ही घरं ठेवलेच नाहीत. का ठेवले नाहीत? सगळ्यात मोठं जर पाप या धावत्या युगामध्ये आमच्या हातून कोणतं होत असेल तर ते लहान लेकरावरचा अन्याय. पूर्वी लहान लेकरं घरामध्ये खेळताना दिसायचे, गावामध्ये खेळताना दिसायचे, त्यांना खेळ माहीत असायचे, नवीन नवीन खेळ खेळायचे. आता पोरग 4 ते 5 वर्षाचं झालं की लगेच त्याला शाळेमध्ये फेकतात, दप्तरा पाठीवरती टाकून. हा जा, LKG, UKG, आणखी कोणतं जी, हा
पार त्याच्यावर असा अन्याय करतात त्याच्यावरती. त्याचं ते बालपणच आम्ही हिरावून घेतलंय. अरे त्याचं लहानपण त्याला जगू द्या. हे लहानपण एकदाच येतंय, परत येणार आहे का? तो मोठा होऊन किती जरी रुपये दिल्यानंतर तो लहानपण विकत घेऊ शकेल का? नाही. तुकोबारायांनी मागणं करावं. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण. उद्या चालून मोठी नोकरी लागेल, शिकून शिकून मोठा होईल तो. पण त्याचं जे 5-6 वर्षाचं 10 वर्षाचं जे बालपण तुम्ही त्याच्याकडून हिरावून घेतलंय, जे भगवंतांनी त्याला खेळण्याकरता दिलंय, जे त्याला बागडण्याकरता दिलंय, जे त्याला मनसोक्त आनंद उपभोगण्याकरता दिलंय, जे त्याच्याकडून तुम्ही ते बालपण हिरावून घेताय, त्याच्यावर ओझं टाकताय, शिक्षणाचं दबाव टाकताय, स्पर्धेचं. म्हणतोय ते अमक्या अमक्याचं पोरग इतक्या मार्काने पास झालंय, तुला कसं काय मार्क कमी पडले? हा, ते तर ओझं आहेत. शाळा झाल्यानंतर परत त्याला ट्युशन वेगळं लावतो. पार त्याला थोडा सुद्धा मोकळा टाइम भेटू देत नाही, थोडा सुद्धा. मग त्यानं जगायचं तरी कधी? निसर्गाच्या प्रकृतीचे जे काही आहेत ना नियम, त्याच्यामध्ये कधी छेडछाड करायची? 1 ते 10 वर्ष त्या बालकाचं मनसोक्त विहार करण्याचं आहे. का? कारण नंतर त्याच्यावरती ओझं तर भरपूर पडणारच आहे. आता हे आपण जुनी माणसं, आम्ही मनसोक्त खेळलोय महाराज. काय खेळायचंय ते आम्ही खेळलोय. काय खेळायचं ते, काय खोड्या करायच्यात, काय खेळायचंय, कुठं धिंगाणा घालायचंय, आम्ही अशी कोणती गोष्ट सोडली नाही जिथून आम्हाला आनंद घ्यायचा सोडला. सगळीकडे विटीदांडू, चेंडू, लगोरी, डप सर्व हे जुने माणसं खेळले की नाही? शाळेतून, अर्ध्या शाळेतून आम्ही शाळेला दडी मारून जाऊन शेतामध्ये जाऊन चिंचा काय खायचंय की नाही? हरभरं काय खायचं, भुईमुगीच्या शेंगा काय खायच्या, ऊस काय खायचे, बोरं काय खायचे, हे सर्व आम्ही केलंय. आणि तो आनंद आता आपल्याला किती रुपये दिल्यानंतर विकत घेता येईल सांगा बरं? एखादा म्हटलं हे 10 लाख रुपये मी देतो आणि मला आता परत तेच दिवस आणायचे, तर मी तेच आता विकत आनंद खेळणार होईल? आता त्याच्यात बदलाव करता येत नाही आम्हाला. आणि समाधान थोड्या थोड्या गोष्टीवरती. नारद म्हटल्यात त्या गोष्टी संपत चालल्या आणि त्याच्यामुळे मी आनंदी. माझा देश, माझ्या देशासारखा सुंदर देश कोणता नव्हता, पण आधुनिक या काळामध्ये माझा देश पार पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून माझ्या देशाचं पार राख रांगोळी होताना मला दिसते. आणि संतांना हे मोठं टेन्शन आहे. का? माझा देश सकाळी उठल्याबरोबर पहाटे पहाटे कानावरती भक्तिगीतं पडायचे. आज राहिला तो काळ. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा.
देशामध्ये राहिलं नाही. घरामध्ये सुनबाई बोलल तो कारभार चालायला लागला. वृद्ध माणसाला काही राहिलेलं. हे नारद म्हणतायत, माझ्याकडे बघू नका. नारदांचं मत आहे, तरुणी प्रभुता गेहे. गेहे म्हणजे घरात, तरुणी म्हणजे नवीन आलेली, कानामागून आली आणि तिकड झाली, असं नारद म्हणतात. आज सर्व किंमत त्यांनाच यायला लागली. शाल्लको बुद्धिदायक हा. भावाचं भावाला पटायला तयार नाही. बायकोच्या भावाचं पटायला लागलं म्हणजे मेवण्याचं पटायला लागलं. शाल्लक म्हणजे मेवणा. संस्कृतमध्ये मेवण्याला काय म्हणतात? शाल्लक. असं नारद म्हणतात, शाल्लको बुद्धिदायक हा. एक लक्षात घ्या, भावासोबत किती अनबनी असेल, किती खटकलं असेल, पण भाऊ बोलेलं माना. पण बाहेरच्याचं ऐकू नका. का ऐकू नका? कारण गुजरातीमध्ये एक म्हण आहे, दीवार बिगारो आरो और घर बिगारो सारो. कोण? सगळे तसे नसतात, पण ऐका, भिंत बिघडवत असतात अलमारी आणि घर बिघडत असतात सारो म्हणजे साला, साला म्हणजे मेहुणा. असं गुजराती म्हण आहे. म्हणजे सर्व काही चालायला लागलं. कुठं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुठं समाधान भेटत नव्हतं, पण मी चालत 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 वृंदावनामध्ये आलो. तिथं थोडं समाधान वाटलं. का? वृंदावन ही भूमी भक्तीची आहे. वृंदावनामध्ये आजही भक्तीला किंमत आहे, भक्तीची भूमी आहे. आणि त्या ठिकाणी आनंद वाटला मनाला. पण तिथे मी एक प्रसंग पाहिला. एक स्त्री रुदन करत होती. तिच्या मांडीवरती 2 वृद्ध पुरुष पडलेले, झोपलेले. ती त्याला वारा घालत होती. काही स्त्रिया त्यामुळं त्या स्त्रीचं सांत्वन करत होते आणि ती मोठमोठ्याने रडत होती. आणि मी तिथून चालला असताना त्या स्त्रीने मला हाक मारली की हे ऋषी, हे महाराज, थोडं थांबा. आणि मी तेव्हा तिच्या जवळ जेव्हा गेलो, ती मोठमोठ्याने रडत होती. 2 वृद्ध म्हातारे पुरुष तिच्या मांडीवरती झोपलेले आणि काही स्त्रिया तिचं सांत्वन करत होते. कोण होती ती? तर ती भक्ती होती म्हणे. अहम भक्ती रीते ख्याता इमो ते तनयो मतो. ती स्वतःचं नाव भक्ती सांगितलं, मी भक्ती आहे. आणि मग हे जे मांडीवरती जे 2 वृद्ध पुरुष पडलेले, ही माझे 2 लेकरं आहेत. 2 माझे काय लेकरं आहेत. मी तारुण्यामध्ये, पण माझे 2ही मुलं त्यांना वृद्धत्व प्राप्त झालंय. आणि मायबापाला सगळ्यात मोठं दुःख हे आहे. आज आमच्या डोळ्यासमोर आमचे मुलाचं आयुष्य कमी होतंय. याच्यापेक्षा मोठं दुःख आई वडिलांना कोणतं? व्यसनाच्या आहारी जाऊन, दारूच्या आहारी जाऊन, नाही त्या गोष्टीच्या आहारी जाऊन मुलं बापाच्या समोर, आईबापाच्या समोर मृत्युमुखी पडतायत, मरण पावतायत. आणि आपल्या डोळ्यासमोर जर आपली मुलं मरत असतील तर कोणत्याही बापाला चांगलं वाटेल? आणि भक्ती मोठमोठ्याने रडते, माझे लेकरं माझ्या समोर म्हातारे झालेत. ही आजची परिस्थिती आहे. आणि दुःख आहे मला याचं. काही करा, पण माझ्या मुलांना परत तारुण्य प्राप्त करून द्या. नारद संत आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं भक्तीचं दुःख पाहून. आणि चिंता करू नको, मी याला जागृत करते. बेशुद्ध होऊन पडलेले आहेत. शास्त्र, उपनिषद, गीता भरपूर सांगितली, पण काही प्रभाव पडला? भरपूर सांगून बघितलं, भरपूर, काही झालं नाही. आणि मग आकाशवाणी झाली. नारदांनी विचारलं, भक्तीच्या मुलांना, 2ही मुलांना तारुण्य प्राप्त करून द्यायचं असेल तर काय करावं लागेल? तर म्हटले काही नाही, सत्संग करा. कोणता सत्संग करायचा आहे? संत सांगतील. आणि मग त्या संतांच्या शोधामध्ये फिरत असताना सनकादिकांची भेट झाली. सनकादिक म्हटले, सत्संग एकच आहे, यांना परत जागृत अवस्था प्राप्त करून द्यायची असेल तर सत्संग एकच. कोणतं? तर श्रीमद भागवताचं तुम्ही आयोजन करा. आणि या भागवताचं श्रवण केल्यानंतर या भक्ती आणि जे भक्तीचे दोन्ही मुलं, ज्ञान आणि वैराग्य, जे वृद्ध झालेले काळाच्या योगाने, या कलियुगामध्ये, कलीच्या कालामध्ये ज्यांना वृद्धत्व प्राप्त झालंय, त्यांना पुनश्च तारुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग नारद म्हटले, हे भागवत कथे तुम्हीच केली तरी चांगली होईल. मी कथेचा यजमान बनेल, तुम्ही कथेचे वक्ते बना. आणि मग हरिद्वाराच्या ठिकाणी, आनंदवनाच्या ठिकाणी मोठं भागवताचं आयोजन करण्यात आलं. सनकादिकांनी त्या ठिकाणी मुख्य वक्ता म्हणून पद स्वीकार केला, त्या पदाचा स्वीकार केला. नारदांनी यजमानत्व स्वीकारलं, यजमान नारद झाले. भागवताचं यजमान करावं लागतं बरं का, यजमान. आता आपल्या भागवतामध्ये 7 दिवस 7 यजमान असतात.
रोजचे जे पूजेकरी असतात ते यजमानच मानले जातात भागवताचे, त्याला यजमान लागतात. नारद यजमान झाले आणि नारद यजमान झाल्यानंतर त्या भागवताचं आमंत्रण भक्ती ज्ञान वैराग्य याच्याकडे घेऊन नारद गेले. आणि या भागवताच्या आमंत्रणाचा परिणाम असा झाला, नारदांनी सांगितलं भक्तीला की हे भक्ती आता निश्चिंत हो, चिंता करण्याची गरज नाही. का? कारण तुझ्या मुलांना तारुण्य प्राप्त करण्याकरता एक सत्कर्म आम्हाला मिळालेलं आहे. आणि ते सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताची कथा, जी कथा सनकादिक आनंदवनाच्या ठिकाणी सांगणार आहेत. आणि त्या कथेचं आमंत्रण त्यांनी मला तुझ्याकडे आणून सांगण्याकरता सांगितलेलं आहे. तुला या कथेचं आमंत्रण देण्याकरता मी आलोय, तुझ्या दोन्ही मुलाला आमंत्रण देण्याकरता आलोय. आणि आमंत्रण कानावरती ऐकल्याबरोबर ते जे बेशुद्ध पडलेले ज्ञान आणि वैराग्य होतं ते नारदांचे शब्द त्याच्या कानावरती पडल्याबरोबर त्याचा प्रभाव असा झाला, ज्ञान वैराग्याला गीतेचे पाठ उपनिषदाचे पाठ सांगून सुद्धा जागृती येत नव्हती. आली तर थोडी काळ टिकायची, पण त्या भागवताच्या आमंत्रणाचं असा काही प्रभाव झाला की ते ज्ञान आणि वैराग्य जे म्हातारे झाले होते भक्तीचे दोन्हीही मुलं, त्या दोन्हीही मुलाला लगेच तारुण्य प्राप्त झालं. असा श्रीमद भागवताचा पहिला महिमा आहे. श्रीमद भागवत महापुराण की. त्या भागवताचा हा महिमा आहे. ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त झालं आणि मग भक्ती आपल्या दोन्हीही मुलाला घेऊन आनंदवनाच्या ठिकाणी त्या भागवतामध्ये ते भागवताचं श्रवण करण्याकरता संमिलित झाली. 7 दिवसाची कथा त्या ठिकाणी सनकादिकाच्या पवित्र सान्निध्यामध्ये राहून श्रवण केली आणि दोन्ही मुलाचा उद्धार झाला तिच्या, म्हणजे दोन्ही मुलं तारुण्याला प्राप्त झाले. असा भक्तीचा म्हणजे भागवताचा पहिला महिमा आहे. भक्ती सुतौतो तरुणो गृहीत्वा नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. हे कृष्ण हे गोविंद वासुदेव नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव. भागवताचा आपण पहिला महिमा श्रवण केलाय. उपाख्यान गोकर्ण उपाख्यानाची कथा आज काय होणार नाही, कारण आता 5 वाजत आलेले आणि मी ते उपाख्यान सांगितलं असतं, पण मला रात्रीचं कीर्तन थोडं लांबच आहे आणि त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी कथेला पूर्णविराम देणार आहोत. उद्या 2ला म्हणजे 2ला कथा सुरुवात होणार आहे. आज कथेचा पहिला दिवस होता. इथून पुढील 6 दिवसाची कथा राहिलेली आहे आणि म्हणून भक्तीच्या दोनही मुलाचा तारुण्य प्राप्त झालं आणि ते भागवतामध्ये येऊन नृत्य करायला लागले, पावलं खेळायला लागले. सर्वांनी थोडं उठून उभं राहायचं. सर्वांनी चला, सर्वजण उठून उभे राहा जाग्यावरती. सर्वजण उठून उभे राहा जाग्यावरती. चला आणि सुंदर पावलं खेळून आपणही त्या श्रीमद भागवताचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी पावलं खेळून मस्तपैकी आणि मग आपण आरती करणार आहोत. सर्व आपल्या आरतीचे ताट खाली ठेवा आणि ज्याप्रमाणे आपण दिंडीमध्ये पावलं खेळतो तसं नृत्य करायचे, पावलं खेळायचे. 5 मिनिटं फक्त, जास्त काळ नाही, फक्त 5 मिनिटं. राधे राधे हो राधे राधे राधे
राधे राधे हो राधे राधे जय हो राधे राधे बोलो राधे राधे चला चला या पुरुष मंडळी या पुढे या पावलं खेळा पावलं चला पाटील या राधे राधे हो राधे राधे गोल रिंगण करा तुमच्यामध्ये बोलो राधे राधे हा राधे राधे हो राधे राधे जय हो राधे 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 हो राधे 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 श्याम राधे 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 श्याम हा जय हो राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे जय हो राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे राधारमण सरकार की गोपाल कृष्ण भगवान की श्री राधा वल्लभ सरकार की सद्गुरु नामदेव महाराज की जय. आणि म्हणून राधा राणीला सुरुवातीला नमस्कार केलाय का? कारण व्यासांना माहित आहे की राधेला नमस्कार केल्यावर कृष्ण आल्याशिवाय राहणार नाही. राधे राधे जपो चले आएंगे बिहारी, राधे राधे रटो चले आएंगे बिहारी. राधा मेरी चंदा चकोर है बिहारी. राधे राधे जपो चले आएंगे बिहारी. आणि राधा राणीचं स्मरण केलं की भगवंत स्वतः प्रसन्न होतो. का? कारण भगवंताला त्याची सेवा करण्यापेक्षा जास्त प्रिय, त्याला जी आवडणारी व्यक्ती आहे त्यांची सेवा केलेली जास्त आवडते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हे भगवंताला जास्त आवडतं. आईला थोडंफार कमी जास्त झालं तर काही वाटत नाही आईला, पण त्याच्या लेकराला जास्त जर आपण प्रेम करायला लागलो, आई आपोआप आनंदी होती की नाही? आपोआप खुश होते आई. का? कारण माझ्या लेकराचा जास्त लाड करताय. कुठं जर गेलो आपण, आईला तेवढं जास्त काही जमलं नाही, देता आलं नाही. पुण्या सोयऱ्याच्या इथे आपण जर गेलो, आईला साडी घेतली काय हरकत नाही, पण लेकराला कपडे घेतले की आई खुश होते. आणि आईला चांगलं लुगडं घेतलंय, आईला चांगली साडी घेतली, लेकराला जर आपण मारायला लागलो, आई म्हणते बाबा हे तुझी साडी राहू दे, त्या साडीला आग लागू दे, पण माझ्या लेकराला काही बोलायचं.
असंच आहे भगवंताचं सुद्धा. मला तुम्ही काही जरी नाही केलं माझ्याकरता काही वाटत नाही, पण माझ्या भक्ताबद्दल जर तुम्ही प्रेम अंतकरणामध्ये ठेवाल तर नक्की तुमच्याबद्दल प्रेम माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रीकृष्णाय वयं नमः. व्यासांनी राधा राणी सहित नमस्कार केलाय. त्याच्यानंतर आता पुढे एका प्रसंगामध्ये आपल्याला शिरायचंय. आता भागवताचं महात्म्य असं आलेलं आहे. नैमिष्य नावाचं अरण्य, नैमिष्य अरण्य, आणि ज्या ठिकाणी सत्संग चाललेला आहे